टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ओमदी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। खुनाच्या गुन्ह्याची अवघ्या 3 तासात उकल। दोघा मारेकऱ्यांना अटक। उत्कृष्ट कामगिरीबद्दल तपास पथकाचा गौरव। पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान। सांगली जिल्ह्यातील ओमदी पोलीस ठाण्यानं खुनाच्या गंभीर गुन्ह्याची अवघ्या 3 तासात उकल करून 2 मुख्य आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। कोणताही ठोस भौतिक पुरावा उपलब्ध नसताना केवळ गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तपास पथकाचा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। 10 मे 2026 रोजी मध्यरात्री 12:30 ते 1 वाजेच्या सुमारास संखा तालुका जत येथील संतोष शिवाप्पा बिरादार वय वर्ष 42 हे आपल्या कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले असताना आरोपींनी अग्निशस्त्रातून त्यांच्या छातीत 2 गोळ्या झाडून त्यांचा खून केला। त्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून शेताच्या दिशेने पसार झाले। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ओमदी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींपैकी एक जण संख दरिबडची मार्गावर असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे व सिद्धेश्वर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 2 स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली। पोलिसांनी आरोपी रोहित उर्फ नागेश बाळू जगदाळे वय वर्ष 22 सध्या राहणार जाडर बोबलाद याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यानं महांतेश मल्लय्या स्वामी वय वर्ष 35 राहणार दरिबडची याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यानंतर दुसऱ्या आरोपीलाही जाडर बोबलाद माडगाळ मार्गालगतच्या शेतातून ताब्यात घेण्यात आले। दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना सायंकाळी 5 वाजता अटक करण्यात आली। अवघ्या 3 तासात खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून मुख्य मारेकऱ्यांना अटक करण्यात ओमदी पोलीस ठाण्याला यश मिळालं असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत। या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी, कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक बंडू साळवे, दिनेश धसाडे, सिद्धेश्वर गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष माने, लक्ष्मण बंडगर, कावेर मोटे, महादेव मडसनाळ, संजय पांढरे, परशुराम देशमुख, महिला पोलीस शिपाई छाया बाबर, रेणुका कुंभरे तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल सोपान भुंडे, सुदर्शन खोत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।